तर ज्याने आव्हान दिलं त्यांचं आव्हान स्वीकारतो। या व्हिडिओची तपास यंत्रणांच्या मार्फत खरोखर चौकशी करावी असं अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। तुर्तास वेळात पुढच्या बातमीकडे जे आरोप करण्यात आले त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। अंबादास दानवेंनी कॅश बॉम्बचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यावर सुनील तटकरे याने सुद्धा आरोप केलेले आहेत। या सगळ्या घटनेनंतर सुनील तटकरे यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले होते। तटकरेंनी आज या आरोपांवर उपरोधिक शब्दात उत्तर दिले। दानवेंनी दाखवलेला व्हिडिओ मॉर्फ होता का याचा तपास करावा, देशातल्या सगळ्या तपास यंत्रणांना या शोधामागे लावा असं सुनील तटकरे यांनी म्हटलं। दानवेंना व्हिडिओ पुरवणाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी सुद्धा तटकरेंनी केली आहे। जयप्रकाश नारायण, मधु दंडवतीजी, एस.एम. जोशीजी, गणपतराव देशमुख यांचा आदर्श चालवणारे अलीपक्षे निरागस लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्यावरती जे बेछूट आरोप अंबादास दानवे यांनी केलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत। आणि इतक्या राष्ट्रभक्तीने भरलेले व्यक्तिमत्वाच्या बद्दल अशा वेळीचा आरोप करणं लोकशाहीला तर पूर्णपणाने मारक आहेच, पण सुसंस्कृत व्यक्तिमत्वाच्या वरती का नाहक अशा पैसे आरोप केले जातात त्याचं खोडं काय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काय उलगडू शकणार नाही। आणि म्हणत अशा या थोर भक्त नेत्याच्या विरुद्ध केलेल्या आरोपाची सखोल चौकशी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आजच विधिमंडळामध्ये घोषित करावी। भक्तीने भरलेले व्यक्तिमत्वाच्या बद्दल अशा वेळीचा आरोप करणं लोकशाहीला तर पूर्णपणाने मारक आहेच, पण सुसंस्कृत व्यक्तिमत्वाच्या वरती का नाहक अशा पैसे आरोप केले जातात त्याचं खोडं काय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काय उलगडू शकणार नाही। आणि म्हणत अशा या थोर भक्त नेत्याच्या विरुद्ध केलेल्या आरोपाची सखोल चौकशी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आजच विधिमंडळामध्ये घोषित करावी। तो व्हिडिओ कुठला माफ आहे का कसा आहे, त्यानंतर नेमकं त्याच्यातलं काय तथ्य आहे हे शोधून काढावं। आणि त्याचबरोबर त्यांना माहिती कोणीतरी राजकीय खलनायकाने दिले असं त्यांचं जे वक्तव्य आहे त्या राजकीय खलनायकाची सुद्धा पूर्णपणाची साधनते चौकशी मुख्यमंत्र्यांनी जमलं तर केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेऊन ताबडतोब करावी अशी माझी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा मागणी।